केंद्र सरकारने गुरुवारी संसदेमध्ये वक्फ बोर्ड अधिनियमात संशोधन करणारं विधेयक सादर केलं। या विधेयकाला अखिलेश यादव, केसी वेणुगोपाल, असदुद्दीन ओवैसींसह काही जणांनी विरोध केला आणि सरकारवर प्रश्नचिन्ह उभं केलं। मात्र जेडीयू आणि टीडीपीनं या विधेयकाचं समर्थन केलंय। वक्फ सुधारणा यामुळे चर्चेत अडकल्या असून मोदी सरकारचं वक्फ सुधारणा विधेयक हे संयुक्त चिकित्सा समितीकडे आता देण्यात आलेलं आहे। आणि याच निमित्ताने नक्की काय घडलं, आज वक्फ बोर्डासंदर्भात कोणत्या सुधारणा सरकार आणू इच्छिते, त्याच्यावर काय आक्षेप घेण्यात येत आहेत आणि नक्की वक्फ बोर्ड काय आहे, त्याच्या संदर्भात सुधारणा का अपेक्षित आहेत, या संदर्भात पाहूयात आजचं जेम विशेष। तर संसदेच्या अधिवेशनामध्ये वक्फ सुधारणा विधेयक आज सादर करण्यात आलं। अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक मांडलं। यावर चर्चा झाली, अनेक मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले। समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि एमआयएमने या विधेयकाला विरोध केला आणि वक्फ सुधारणा चर्चेत अडकली। मोदी सरकारचं वक्फ सुधारणा विधेयक सध्या संयुक्त चिकित्सा समितीकडे सोपवण्यात आलेलं आहे। तिथे त्यावर चर्चा होईल आणि त्यानंतर वक्फ सुधारणा विधेयकात काय नक्की सुधारणा करण्यात येतील या संदर्भात पुन्हा चर्चा होईल। तर 2013 मध्ये सरकारने त्यांच्या काळामध्ये वक्फ बोर्डाचे अधिकार वाढवले होते। काँग्रेस सरकारने त्यांच्या काळात हे अधिकार वाढवले आणि दरम्यान वक्फ बोर्डातही सर्वसामान्य मुसलमानांना स्थान नाहीये, केवळ धनाढ्य मुसलमानांचा समावेश आहे। सोबतच वक्फकडून येणारा महसूल हा सुद्धा कळीचा मुद्दा ठरतोय। या वक्फ बोर्डाला असलेल्या अनियंत्रित अधिकारांमुळे याचा फायदा जमिनी बळकावण्यासाठी केला जातो, असा आरोप सातत्याने होता आणि त्यामुळेच हे वक्फ सुधारणा विधेयक आता संसदेमध्ये सादर करण्यात आलं। दरम्यान वक्फ म्हणजे नक्की काय आहे जाणून घेऊयात। वक्फ हा अरबी शब्द आहे, ज्याचा अर्थ अल्लाच्या नावाने समर्पित केलेली वस्तू किंवा पैसा। कोणतीही मुसलमान व्यक्ती वक्फला पैसे, जमीन, घर किंवा इतर कोणतीही मौल्यवान वस्तू दान करू शकते। या मालमत्तांची देखभाल आणि व्यवस्थापन करण्यासाठी स्थानिक ते राष्ट्रीय स्तरापर्यंत वक्फ संस्था आहेत। दरम्यान वक्फ बोर्ड नक्की कसं काम करतं यावरही एक नजर टाकूयात। तर वक्फ केलेल्या मालमत्तांचं नियोजन करणं हे प्राथमिक काम आहे वक्फ बोर्डाचं। मुसलमानांच्या कब्रस्तानांना कुंपण घालणं, कब्रस्तानाच्या आजूबाजूची जमीनही आपली मालमत्ता आहे असं म्हणून घोषित करणं, एखादी जमीन त्यांची मालमत्ता वाटली तर त्यावर ताबा घेण्यात येतो। जमीन वक्फची नाही हे स्पष्ट करण्याची पूर्ण जबाबदारी जमिनीच्या खऱ्या मालकावर असते। वक्फला कोणताही दस्तऐवज किंवा पुरावा सादर करण्याची गरज नसते। दावेदार असलेल्या व्यक्तीला सर्व कागदपत्र आणि पुरावे द्यावे लागतात। अनेकांना जमिनीची पक्की कागदपत्रे ठाऊकही नसतात आणि ताब्यासाठी कोणताही कागद सादर करावा लागत नसल्याने वक्फ याचा फायदा घेते। तर अशा पद्धतीने वक्फ बोर्डाने आतापर्यंत केवढी मालमत्ता स्वतःकडे आणलेली आहे पाहूयात। जमिनींच्या बाबतीत रेल्वे आणि कॅथलिक चर्च नंतर वक्फ हे तिसऱ्या क्रमांकावर आहे। आकडेवारीनुसार वक्फ बोर्डाकडे 8 लाख एकरपेक्षा जास्त जमीन आहे। 2009 मध्ये ही जमीन 4 लाख एकर होती आणि ती काही वर्षातच दुप्पट झाली। या जमिनीमध्ये मुख्यतः मशिदी, मदरसे आणि कब्रस्थानांचा समावेश आहे। डिसेंबर 2022 पर्यंत वक्फ बोर्डाकडे एकूण 8,65,644 स्थावर मालमत्ता होत्या।
तर दरवर्षी हजारो मुसलमान वक्फच्या रूपात मंडळाला मालमत्ता दान करतच असतात, ज्यामुळे वक्फची संपत्ती वाढतच चालली आहे. तर आज विधेयक सादर करण्यात आलं याच विरोधामध्ये, कारण की आज वक्फ बोर्ड हे मुठभरांच्याच ताब्यात आहे आणि सच्चर समितीने सुद्धा हेच सांगितलं होतं, हीच शिफारस केली होती आणि याचमुळे सुधारणा सुचवली होती. या संदर्भात किरेन रिजिजू यांनी सभागृहात नक्की काय म्हटलेलं आहे एकदा पाहूयात. रिप्रेजेंटेशन ज्यादा होना चाहिए, ये सच्चर कमेटी का रिपोर्ट का पहला नंबर पॉइंट. इसमें सर दो महिला सेंट्रल वक्फ काउंसिल और स्टेट वक्फ बोर्ड में होना चाहिए. ये भी सच्चर कमेटी का ही रिकमेंडेशन है. सच्चर कमेटी ने सीधा ये कहा है कि प्राथमिकता महिलाओं और बच्चों को दिया जाना चाहिए. हम आज का जो बिल आपके सामने में पेश कर रहे हैं, ये उसी सच्चर कमेटी का रिपोर्ट के अनुसार 100% हम यहां आपके सामने में लाया जा रहा है. और आपको तो खुश होना चाहिए, ये कमिटी आपने बनाया. तर बांगलादेशातली परिस्थिती पाहता हे विधेयक टाळा असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं सभागृहात. दरम्यान सदस्यांनी माहिती घेऊन बोलावं असं म्हणत अध्यक्षांनीच सुप्रिया सुळे यांना सुनावलं. पाहूयात. Well, look at what is happening in Bangladesh, sir. There is so much pain in Bangladesh. We are all very concerned about everything that's going on. So my thing is minorities should be protected in every country because they are lesser in numbers. So I think it's our moral duty to make sure, please, the government should clarify what is the intent of the government for and what is the timing. ऐसा क्या हुआ है वक्फ बोर्ड में कि अभी आपको ये बिल लाना है? Sir, we object. Please withdraw this bill. Let's have more detailed discussions. There are committees which are forming. Let's discuss it and only then bring a bill which is fair and which is just in this country. माननीय सदस्यगण एक बार फिर चेक कर लें. इस बिल को 6 तारीख को सर्कुलेट कर दिया था. आप पोर्टल पे चेक कर लें, क्योंकि आप सदन के बारे संसद के बारे में बोल रहे हैं, इसलिए मैं विषय को क्लियर कर रहा हूं. दरम्यान हे विधेयक आज मांडण्यात आलं आणि याला सपाच्या मुसलमान खासदारांनी मात्र लोकसभेत विरोध केला आणि लोकसभेतच त्यांनी इशारा दिला की हक्कांसाठी मुसलमान रस्त्यावर उतरतील. वक्फ सुधारणा विधेयकावर मुसलमानांनी हा आक्षेप घेतला आणि वक्फच्या आडून धमकीही दिली की जर नाही झालं तर मुसलमान रस्त्यावर उतरेल. आणि लोकसभेमध्ये विरोधकांकडून वक्फ सुधारणा विधेयकाला कशा पद्धतीने विरोध करण्यात आला ऐकूयात. 10 साल से जो मुल्क में माइनॉरिटीज के साथ, उनके हुकूक के साथ, उनके रिलीजन फ्रीडम के साथ जो खिलवाड़ किया जा रहा है, उससे रूह कांप जाती है. और दिल ऐसा महसूस होता है कहीं ऐसा ना हो कि जनता इन हुकूक के लिए, कॉन्स्टिट्यूशन को बचाने के लिए दोबारा सड़कों पर आ जाएगी. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने 1995च्या मूलभूत वक्फ कायद्यामध्ये सुधारणा करून वक्फ बोर्डांना अधिक अधिकार दिले. सध्या कोणतीही मालमत्ता वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्याचा अधिकार या मंडळाला आहे. ही मालमत्ता गरजू मुसलमानांच्या कल्याणासाठी असेल असा युक्तिवाद करण्यात आला. मात्र या मालमत्तांचा वापर प्रभावशाली लोक फक्त स्वतःच्या फायद्यासाठी करत असल्याचं दिसून आलेलं आहे. अनेकदा तर मालमत्ता बळजबरीने वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केल्याचा वादही चव्हाट्यावर आलाय. इसमें हमने जो ब्रॉड बेस किया है, किसी का हक छीनना तो बात छोड़ दीजिए, जिनको हक नहीं मिला है उनको हक देने के लिए ये बिल लाया गया है. इसमें महिलाओं के लिए, बच्चों के लिए और मुसलमान समाज में जो पिछड़े हैं, जिसको आज तक कभी मौका नहीं मिला, जिसको दबा के रखा हुआ है, उनको जगह देने के लिए ये बिल लाया गया है. इसमें हम लोग सब चुने हुए प्रतिनिधि हैं. मैं अपना बात तर्क रखने से पहले ही बताना चाहता हूं, इस बिल का समर्थन कीजिए.
करोड़ों लोगों का दुआ मिलेगा। अगर आप विरोध करोगे, चंद लोगों ने पूरा वक्फ बोर्ड को कब्जा करके रखा हुआ है और आम मुसलमान लोगों को जो न्याय इंसाफ नहीं मिला उसको सही करने के लिए ये बिल लाया गया है। इतिहास में दर्ज होगा कि ये बिल को कौन कौन समर्थन किया है और किसने विरोध किया है। ये इतिहास में नाम दर्ज होगा। इसलिए इस बिल का विरोध करने से पहले आप सोचिएगा, करोड़ों गरीब महिलाओं का, बच्चों का, गरीब मुसलमानों का। तर हे सुधारणा विधेयक नक्की का आणण्यात येत आहे याचं कारण तर तुम्हाला समजलंय। दरम्यान वक्फ बोर्डाला असे कोणते अनियंत्रित अधिकार देण्यात आलेले आहेत यावरही एक नजर टाकूयात। जर तुमच्या संपत्तीवर वक्फ बोर्डाने दावा केला तर त्याविरोधात तुम्ही कोर्टातही जाऊ शकत नाही। त्यासाठी तुम्हाला वक्फकडे अपील करावं लागतं। त्यामुळे वक्फ बोर्डाचा निकाल तुमच्या विरोधात आला तरीही त्याला कोर्टात, न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकत नाही। अशा वेळी तुम्ही वक्फच्या अपील न्यायाधिकरणाकडे जाऊ शकता। मात्र त्यांनी दिलेल्या निकालाला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही। तर अशा पद्धतीने वक्फच्या कोणत्याही निर्णयाला आपण अजूनपर्यंत आव्हान देऊ शकत नाही आणि त्यामुळेच वक्फ बोर्ड हे काही राज्यघटनेपेक्षा मोठं झालं का असा सवाल किरण रिजिजू यांनी उपस्थित केला आणि वक्फच्या तरतुदी या कायद्यापेक्षा श्रेष्ठ कशा ठरू शकतात असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आणि म्हणून या कायद्यामध्ये सुधारणा आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। पाहूयात। इन्होंने संविधान का हवाला दिया सर, इन्होंने संविधान का बार बार हवाला दिया। हमारा देश के अंदर में कोई भी कानून, कोई भी स्पेशल लॉ सुपर लॉ नहीं हो सकते हैं। संविधान से ऊपर कोई कानून नहीं हो सकते। तर असे अनियंत्रित अधिकार हे नरसिंहराव सरकारनं दिले होते वक्फला। अशी अमर्याद शक्ती 1954 साली वक्फला देण्यात आली आणि त्यानंतर 1994 मध्ये त्यामध्ये सुधारणा करून नरसिंहराव सरकारने त्यांना अधिक शक्तिशाली केलं। काय केलं होतं त्यावेळेस पाहूयात। 1954 साली वक्फ बोर्डाची स्थापना करण्यात आली होती। नरसिंहराव यांच्या काँग्रेस सरकारनं वक्फ कायद्यामध्ये सुधारणा केली। 1995 मध्ये त्यांनी त्यांना अमर्यादित अधिकार दिले। नवनवीन तरतुदी वक्फ बोर्डला देत त्यांची ताकद वाढवली। या अमर्याद शक्तींमुळे अनेकांवर अन्याय झाला, अनेकांच्या जमिनी लाटल्या गेल्या। दरम्यान वक्फ बोर्डवर कोणते आरोप केले जात आहेत यावरही आपण एक नजर टाकूयात। वक्फमध्ये सामान्य मुसलमानांचा समावेश नाही। वक्फ मंडळामध्ये केवळ श्रीमंत आणि तालेवारच मुसलमान आहेत। हे लोक आपल्या अधिकारांचा गैरवापर करतात आणि वास्तविक वक्फ हे गरीब आणि दलित मुसलमानांसाठीची धर्मादाय संस्था आहे। मात्र त्याचा गरजूंना उपयोगच होत नाही। गरिबांसाठी काही करण्याची वेळ आल्यावर पैसा नसल्याचं कारण वारंवार वक्फ देत असतं। सामान्यतः लोक तक्रारी घेऊन जर वक्फकडे गेले तर त्यांना कधीच न्याय मिळत नाही। वक्फच्या निरंकुश अधिकारांमुळे अनेकांची पिळवणूक होतीये। नाइनटीन 1976 वक्फ इंक्वायरी रिपोर्ट में कहा गया है सारा वक्फ बोर्ड्स जो है मुतवालिस के कब्जे में चले गए हैं, उसको डिसिप्लिन करने के लिए प्रॉपर कदम उठाया जाना चाहिए। 1976 वक्फ इंक्वायरी रिपोर्ट का दूसरा रिकमेंडेशन है लिटिगेशंस और केसेस जो आपस में मतभेद इतना ज्यादा है उसको सरल करने के लिए
ट्राइब्यूनल सिस्टम को गठन होना चाहिए, उस समय का रिकमेंडेशन था। फिर उसने तीसरे पॉइंट ये कहा कि ऑडिट और अकाउंट्स, वक्फ बोर्ड में ऑडिट और अकाउंट्स का तरीका प्रॉपर नहीं है, उसका पूरा प्रबंधन होना चाहिए, ये उस समय का रिपोर्ट में कहा गया है। और आखिरी में इट रिकमेंडेड द रिफॉर्म्स इन द कैटेगरी ऑफ वक्फ अल औलाद, बच्चों के लिए जो हम वक्फ देते हैं उसको सुधार लाना चाहिए, ये 1976 का रिपोर्ट में कहा गया है। तर वक्फचा कसा गैरफायदा घेतला जातो, दाऊदचा प्रभाव टिकवायला वक्फचा हातभार असल्याचंही किरेन रिजिजू यांनी सांगितलं, पाहूयात। आप लोग सब जानते हैं दाऊद इब्राहिम का नाम, वो उसके आसपास वहां रहते थे और वो प्रॉपर्टी सेटल हो चुके हैं। और बाद में माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आने के बाद महाराष्ट्र के लिए बहुत बड़ा काम शुरू किया और एशिया का लार्जेस्ट क्लस्टर डेवलपमेंट स्कीम का उसी जगह में लॉन्च किया गया है। और ऐसा समय में जो आदमी इस प्रॉपर्टी से कोई लेना देना नहीं, गुजरात में किसी एक ने इस प्रॉपर्टी के खिलाफ में वक्फ बोर्ड में कंप्लेंट कर दिया और फिर वक्फ बोर्ड ने नोटिफाई कर दिया। तर कशा पद्धतीने वक्फ जमिनी बळकावतं याचं जिवंत उदाहरण तिरुचिरापल्ली इथल्या तिरुचेंथुरुई या गावातील घटना सांगितली किरेन रिजिजू यांनी, पाहूयात। तमिलनाडु के अंदर में तिरुचेंतुराई इन तिरुचिरापल्ली डिस्ट्रिक्ट है तमिलनाडु में। वहां 1500 साल पुराना सुंदरेश्वर टेम्पल मंदिर वहां मौजूद थे और वहां बेचारे एक वहां के गांव में रहने वाले, उसको पता भी नहीं, वो अपना जमीन बेचने के लिए 1.2 एकड़ जो बेचने के लिए गए तो आप बताया गया कि आपका गांव तो वक्फ का जमीन है। आप सोचिए पूरा गांव को वक्फ प्रॉपर्टी डिक्लेयर कर दिया गया। आप सोचिए वो गांव का इतिहास 1500 साल पुराना है और सारे के सारे गांव को वक्फ का प्रॉपर्टी डिक्लेयर कर दिया गया है। इस तरह का जो चीज होते हैं इसमें धर्म मत देखिए, इसको इस देश का नागरिक होने के नाते विशेष रूप से हम लोग सब सांसद है इस सदन में, मेंबर ऑफ पार्लियामेंट होने के नाते ये कौन सा स्टेट है, तमिलनाडु हो या उत्तर प्रदेश हो, ये मत देखिए ये कैसा इस तरह का घटना हो गया कि आपको ये चिंता नहीं होते, आपको ये सब घटना सुन करके ये चिंतित होना तो स्वाभाविक होना चाहिए। तर अशा पद्धतीने आपल्या अनियंत्रित अधिकारांचा वापर वक्फ करत असतं आणि त्यामुळे यामध्ये काय सुधारणा आणण्यात येणार आहेत हे पण आपण पाहूयात। केंद्र वक्फच्या अधिकारांवर नियंत्रण आणणारे जामय मंत्रिमंडळाने वक्फ कायद्यामध्ये सुमारे 40 सुधारणांना मंजुरी दिली आहे। कोणतीही मालमत्ता वक्फ मालमत्ता घोषित करण्याच्या अधिकारांवर अंकुश ठेवणे हा उद्देश आहे। मालमत्तेवर केलेला दावा हा वक्फ बोर्डाकडून अनिवार्यपणे पडताळला जाणार आहे। सध्याच्या कायद्यानुसार राज्य आणि केंद्र सरकार वक्फ मालमत्तेत हस्तक्षेप करू शकत नाही, मात्र दुरुस्तीनंतर वक्फला मालमत्तेची जिल्हा दंडाधिकारी कार्यालयामध्ये नोंदणी करावीच लागेल। नोंदणीनंतर सर्व गोष्टी कागदावर येतील, जेणेकरून मालमत्तेचं मूल्यांकन करता येईल आणि महसूल तपासता येईल। वक्फ बोर्डाच्या वादग्रस्त मालमत्तांची नव्याने पडताळणी करता येईल। वक्फ बोर्डाच्या जुन्या मालमत्तांची सुद्धा नव्याने पडताळणी होईल। वक्फच्या सध्याच्या मंडळामध्ये महिलांचा सहभाग नाहीये, तर मंडळाच्या रचनेमध्ये बदल होईल, त्यामध्ये महिलांचाही सहभाग निश्चित करण्यात येईल। आताच्या तरतुदीनुसार वक्फ विरोधात कोणत्याही न्यायालयात जाता येत नाही, मात्र दुरुस्तीनंतर वक्फ बोर्डाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करता येणार आहे। तर सामान्य आणि गरीब मागास मुसलमानांचा वक्फमध्ये आता समावेश नाहीये, तर दुरुस्तीनंतर सामान्य गरीब मागास मुसलमानांचा वक्फमध्ये समावेश निश्चित करण्यात येईल। तर इतक्या महत्त्वाच्या विषयावर संसदेत चर्चा सुरू असताना वक्फ सुधारणा विधेयकादरम्यान राहुल मात्र झोपलेत। या सुधारणेदरम्यान काँग्रेसचं गांभीर्य त्यामुळे चांगलंच दिसलंय।
यासह जय विशेष मध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.